नमस्कार, मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे भांडूप या ठिकाणी. इनूट 7 तर्फे राकेश ओलासाहेब यांच्या नेतृत्वामध्ये 90 लाखाचे मोबाईल हस्तगत करून जनतेपर्यंत देण्यात आलेले. एक जनतेमध्ये आनंदाचं वातावरण होतं. तर आपल्या सगळे बोलण्यासाठी ओलासाहेब आहेत, तर जाणून घेऊया काय. सर, आज जनतेला मोबाईल असेल, सोनं असतील, गाड्या असतील, आज आपल्या इनूट 7 तर्फे परिमंडळ 7 तर्फे परत करण्यात आलेले. तर काय सांगता? माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या संकल्पनेतून प्रत्येक झोनमध्ये आपले जे मुद्देमाल जे चोरी गेलेला होता त्यांची परतीचे लोकांना परत देण्याचे प्रोग्राम जे आहे ते सुरू आहे. मागचे महिन्यामध्ये झोन 7मध्ये असा एक प्रोग्राम घेण्यात आला होता. त्यांच्या अगोदर पण एक असा प्रोग्राम घेण्यात आला होता. आता या महिन्यामध्ये आम्ही एक प्रोग्राम घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपले झोन 7चे जे 8 पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशनमध्ये जे मुद्देमाल चोरी गेला होता ते आज आपण जे फिर्यादी आहे किंवा जे लोक आहे त्यांना आपण ते परत केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 90 लाखाचा मुद्देमाल आज आपण परत केलेला आहे. त्याच्यामध्ये काही व्हेकल्स, तसेच ज्वेलरी, तसेच रोख रक्कम आणि सोबतच बरेच मोबाईल आज लोकांना दिलेले आहे. लोकांमध्ये खूप चांगला वाटला. आणि हा जो असे जो प्रोग्राम आहे आपण यापुढे पण घेण्यात येऊ. मागे घाटकोपर चिरागनगर या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याच मार्गदर्शनाखाली 19 लाखाचे मोबाईल जनतेला परत करण्यात आलेले होते. त्यानंतर एवढा मोठा एक भव्य दिव्य 90 लाखाचा जो मुद्देमाल आपण परत केलेला आहे, जनते संदर्भात आणि पोलीस यांच्यामध्ये दुर्वामध्ये काय आहे? नाही, यांच्यामध्ये काय आहे की आता हा जो आहे 3रा प्रोग्राम आहे आपल्या झोनचा. मागच्या मी जसं सांगितलं अगोदर घाटकोपरमध्ये घेतण्यात आला होता, पण नंतर आपण मुलुंड पोलीस स्टेशनला घेतला. आता आज भांडूप पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा प्रोग्राम घेतलेला आहे. तर माननीय CP साहेबांच्या संकल्पनेतून हा प्रोग्राम आपला सुरू आहे आणि प्रत्येक झोनमध्ये सुरू आहे. आमच्या झोनमध्ये हा प्रोग्राम आज झालेला आहे. यापुढे पण असे प्रोग्राम आपण घेऊ. शेवटचा प्रश्न, जनतेला ज्यांचे हरवले असतील, चोरी झाली असतील, ते जनतेला आपलं काय आव्हान असेल? नाही, त्याच्यामध्ये आव्हान नाही. त्याच्यामध्ये आपली जे काही अगर गुन्हा वगैरे घडला तर तातडीने पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे, त्यांनी माहिती दिली पाहिजे, तातडीने FIR दर्ज केली पाहिजे. काही मिसिंग वगैरे झाली त्यांची तातडीने माहिती दिली पाहिजे, जेणेकरून लवकरात लवकर ते जे मुद्देमाल आहेत रिकवर करण्यात येईल. खूप खूप धन्यवाद. हे होते माननीय राकेश ओलासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 90 लाखाचा मुद्देमाल हा जनतेला वापस करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन निर्मलसह मी विजय केदार, मराठी नेटवर्क न्यूज, भांडूप.
होती आपली? इको गाडी इको गाडी हां हरवली होती. हां हां कुठे चिरागनगर पोलीस चिरागनगर पोलीस स्टेशनला. मग आता तुम्हाला काय वाटतंय? आनंद आहे? आनंद आहे, चांगलं आहे एकदम. चिरागनगर पोलीस हां स्टेशन आणि मुंबई मुंबई पोलिसांबद्दल पोलीस काय बोलाल हां सांगाल काय? चांगले माणसं आहे एकदम. फिल्डिंग टाईट आहे त्यांची. ते अच्छा हां माली भेटला माली गाडी मला. धन्यवाद मानाल हां धन्यवाद, त्याला धन्यवाद करते. आशीर्वाद ते पुढे जाईल. काका काय सांगाल आज तुम्हाला जो मोबाईल खूप हरवलेला होता, चोरी आलता? खूप आनंद झाला आणि महाराष्ट्र पोलिसांचा मुंबई पोलिसांचा खूप खूप आभार आहे. काही काय सांगाल तुम्हाला जो मोबाईल तुमचा वापस मिळालेला आहे? अचानक महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस थँक्यू सो मच एफर्ट केले. मला काय सांगाल कुठला मोबाईल होता तुझा? विवोचा. विवोचा. दाखव जरा मोबाईल. अच्छा, हा मोबाईल कोणी आता पोलिसांनी वापस केला? हां. काय मुंबई पोलिसांबद्दल काय सांगता येईल तुला? काय थँक्यू फोन शोधला म्हणून. ताई तुमचा काय मिळालं? माझा सॅमसंगचा मोबाईल होता. मी पण एक पोलीस डिपार्टमेंटची मुलगी आहे आणि पोलिसांबद्दल गैरसमज करण्यापेक्षा आहे ना त्यांना सहकार्य करणं आपल्या पब्लिकाचं काम आहे. एवढंच मी बोलून जय हिंद जय महाराष्ट्र. काय सांगाल तुम्हाला? सर मेरा जो मोबाइल था ये ओप्पो का मोबाइल था. मैं बहुत शुक्रगुजार हूँ पुलिस वालों का और उन्होंने बहुत अच्छा काम किया. ऐसा काम करते रहेंगे तो बहुत ही अच्छा है अपनी महाराष्ट्र से. आपल्याबरोबर अनेक ताई पण आहे. ताई काय सांगाल तुम्हाला कुठला मोबाईल होता तुमचा? मोबाईल OnePlusचा होता आणि पोलीस खूपच कोऑपरेटिव्ह आहेत आणि मला कॉल केले वन प्लस महागडा दिसतो. आणि पोलीस कॉल केलं की तुमचा फोन मिळाले आहे आणि या समारंभामध्ये या आणि फोन घ्या. कुठून आलात आपण? घाटकोपर चिरागनगर पोलीस स्टेशन. येस. काय सांगाल दादा तुमचा मोबाईल मिळालेला वापस? माझा मोबाईल मिळाल्याबद्दल पोलीस प्रशासनाचा आभार आणि काही गोष्ट लोकांची ती घावलेली आहे त्याबद्दल मुंबई पोलीस त्यांचा पण आभार. ताई काय सांगेल आज तुमचं जे सोनं हरवलेलं होतं या चोरी झालेलं होतं ते वापस मिळालेलं आहे तर पोलिसांबद्दल काय सांगाल आपण? मला त्यांचा खूप खूप धन्यवाद करावासा वाटतो. स्पेशली ओमासे सर आणि गर्जे सर या दोघांनी खूप मेहनत केली आहे. तसेच बाकी प्रतिनिधी आणि सिनियर पोलीस यांनी पण आय थिंक विदिन अ मंथ हे सगळं ऑलमोस्ट 70-75% सोनं आम्हाला वापस मिळवून दिले आहे. ते खूप मेहनत करतात, नेहमी आम्हाला अपडेट देत राहतात. सो मी त्यांचे खूप आभार मानते. हे होतं प्रतिक्रिया की हार्ड वर्किंग पोलीस डिपार्टमेंट मुंबई पोलीस असेल महाराष्ट्र पोलीस असेल यांच्या अथक प्रयत्नानं आज पाहू शकता हे दागिने असेल सोनं असेल हे पूर्ण पोलीस प्रशासनाने वापस जे मूळ ग्राहक होते ज्यांच्या घरातून ही चोरी झालेली होती त्यांना मिळवून दिलं.